तिथे आपलं रामपूर नगरला होम होतं, तिथल्या गोष्टी त्यांना करायचं होतं, त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि फक्त हे आता हे काम जे आहे नाही, हा योगायोग आहे की मुद्दामून राग काढण्याचं काम चाललेलं आहे. तसं पाहिलं गेलं तर दक्षिण मुंबई असेल, अयोध्या असेल, दोन्ही ठिकाणी भगवान श्रीरामाचं आपण पाहिलं असेल त्यांच्या जीवनात फार मोठी स्थानं आहेत. दोन्हीकडे अशी कामं झालीत. इथे आपण पाहिलं असेल कॉन्ट्रॅक्टरनी जो दगा दिलेला आहे, पायऱ्या तुटलेल्या, JCB ह्या पायऱ्यांना आणण्याची गरजच काय होती, ते स्कोप ऑफ वर्कमध्ये आहे की नाही, त्यांच्यावर केस झाली की नाही झाली हा विषय. तसंच राम मंदिरामध्ये छत गळायला लागलेलं आहे. तर मुद्दा नक्की हाच येतो की काम जरी करायचं असेल, धार्मिक स्थळांचं असेल किंवा कुठच्याही गोष्टीचं काम असेल, आपण पाहता एअरपोर्टचं छत आता फाटायला लागलेले आहेत, पडायला लागलेले आहेत, अनेक ह्या गोष्टी लोकांसमोर यायला लागलेल्या आहेत. केवळ कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली, पण पालिका जिने कंत्राट दिलं त्यांना मला वाटतं ह्या कंत्राटात पालिकेवर कारवाई झालीच पाहिजे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्टरवर देखील केस आणि ती कडक कारवाई आता झाली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरची थोडी माहिती घ्या, कुठे कुठे त्यांनी कामं केलीत, कोणाच्या बंगल्यांवर इतर काही महाबळेश्वरमध्ये वगैरे कामं केलीत का, हे पण माहिती असायला पाहिजे. कारण आमच्या कानावर काही वेगळी माहिती येते अजून. मुंबई पदवीधरमधून अनिल परब यांचा जवळपास 25,000 विजय झालाय, कशा प्रकारे पूर्ण झाल्यानंतर आम्ही बोलू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.